तुम्हाला सांगते, अतरंगी होण्याचं जर कुठे कॉम्पिटिशन असेल ना, तर प्राव्यास ते कॉम्पिटिशन टॉप करेल. आता इथेच बघा ना, झोपाळा व्यवस्थित खेळायचा की नाही, पण नाही, आम्हाला तर झोपाळ्याची भिंगरीच करायची होती. झोपाळ्यावर खेळता खेळता आम्ही हेही विसरलो होतो की आम्हाला ब्रेकफास्ट करायचा आहे. खेळून खेळून दमल्यानंतर हिला भूक लागली, तेव्हा जाऊन कुठे तिला माझी आठवण. तिला पटकन ब्रेकफास्ट भरवून घेतला आणि त्यानंतर मी लंच बनवायला घेतलं. आज भूषणचा टिफिन नव्हता आणि आमच्या दोघींचं जेवण बनवायचं बाकी होतं. मी पटकन सोडे बनवायला घेतले. तुम्ही बनवलेत का कधी सोडे? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. दुपारचं जेवण झाल्यानंतर ही ताणून झोपली आणि डायरेक्ट संध्याकाळी भूषण ऑफिसमधून आल्यावर उठली. तिला फ्रेश केलं, तिला चिकू खायला दिला आणि त्यानंतर मला तिचं एक हेअरस्टाईलचं शूट करायचं होतं, ते पटकन करून घेतलं. हेअरस्टाईल करून झाल्यानंतर पटकन तिच्यासाठी पालक दाल खिचडी करायला घेतली. याची रेसिपी आज संध्याकाळी मी अपलोड करणार आहे. एवढी पटकन आणि एवढी टेस्टी बनते ना. त्यानंतर एकीकडे मी फिशही फ्राय करायला ठेवली होती आणि आमची मांजर बघा फिश फ्राय होते हे बघताना त्या ठिकाणावरून हल्लीही नाही की मम्मा कधी फिश फ्राय करते आणि कधी मला खायला देते. फिश खाऊन झाल्यानंतर तिच्यामध्ये एवढी एनर्जी आली की ती आता मम्माला 2 मिनिटं शांत बसूनही देणार नव्हती. आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आणि हो, आय होप तुमचा एक दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.